अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील भीषण आग लागल्यानंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 36 बालकांना सुरक्षित बाहेर काढणाऱ्या 3 परिचारिका आणि एक ब्रदरचा सन्मान करण्यात आला। खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रवीण तायडे आणि महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांडानंतर जीवाची पर्वा न करता 36 चिमुकल्यांचे प्राण वाचवणाऱ्या 3 परिचारिका आणि एका ब्रदरचा भाजपकडून सन्मान करण्यात आला। या रिअल लाईफ हिरोंना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे। आगीच्या भीषण ज्वाळा आणि धुरांच्या लोटांमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालत या कर्मचाऱ्यांनी चिमुकल्यांना सुरक्षित बाहेर काढलं। त्यांच्या या धाडसाची दखल घेत खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रवीण तायडे आणि महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आयोजित करण्यात येणारी ऐतिहासिक दहीहंडी रद्द करण्यात आली आहे। यावेळी बालकांचे प्राण वाचवणाऱ्या परिचारिकांनी आपल्या अनुभवाबद्दल भावना व्यक्त केल्या, तर खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण पोटे यांनीही या कर्मचाऱ्यांच्या धैर्याचं कौतुक केलं। पण जेव्हा बालकांचा जीव गेला या दुःखद वातावरणात दहीहंडी करू नये असं भारतीय जनता पक्षाच्या कोर टीमनी ठरवलं आणि तो पैसा जो खर्च करणार होतो तो प्रत्येकाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान, जे मृत बालक झाले त्यांच्या कुटुंबालाही आर्थिक मदत शासन करेल ती करेल, पण एक फूल नवे फुलाची पाकळी म्हणून भारतीय जनता पक्षाकडून, त्याचप्रमाणे जे बालक दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे आता उपचाराकरता शासन खर्च करणार आहे, परंतु त्यांना राहण्याचा खर्च वगैरे जो येतो त्यासाठी सुद्धा मदत ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रवीणजी पोटे पाटील, त्याचप्रमाणे आमदार राजेश तायडे याच्यामध्ये जी कुटुंब आहे, जी बालकं वारली आहे, जी बालकं अति सिरियस आहे, यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणं शासन करत राहील, शासन करेल। कारण भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे पूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार सगळे आम्ही एक निर्णय घेतला की ही जी निधी आहे ही आपण यासाठी चांगल्या कामासाठी खर्च केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशी कोणती घटना घडू नये। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 3-4 नर्सेस आणि 2-3 वॉर्ड बॉय जे आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्यांना सन्मानित केला, कारण हा विषय ही वेळ सन्मानित करायची नाही, परंतु त्यांनी त्यांचा जीव धोक्यात टाकून स्वतःच्या मुलासारखं त्यांनी ती मुलं वाचवण्याचा जो प्रयत्न केला